त्याच्यासाठी महाराज या अभंगामध्ये सोपे सोपे उपाय सांगतात। ज्योतिषाचार्यांचं म्हणणं आहे की असा श्रावण मास हा 71 वर्षानंतर आला, म्हणजे आपल्या जीवनात पहिला लक्षामध्ये श्रावण मासाने सुरुवात झाली आहे।
नागेश्वर महादेव मंदिरांनी ठरवलेलं परमपूज्य आदरणीय सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आपले मंदिराचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय चंद्रकांत बाबा हरी वडेसर बाबांच्या या माध्यमातून या ठिकाणी बलिकोटी ही वास्तू आदिशक्ती 3.5 शक्तिपीठ या देवी भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आदिशक्ती जगदंबा माता त्या ठिकाणी बसलेली आहे। तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची लक्ष्मी माता, माहूर गडावरची रेणुका माता आणि अर्धशक्तीपीठ असणारा आपलं सप्तशृंगी माता माननीय अध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून मंदिराचे सर्व कार्यकर्ते सदस्य भ्रष्ट मंडळी या ठिकाणी माझ्याकडे सेवानी आहे। वडगाव येथील आमचे नंदकिशोरदादा झोपे यांच्या माध्यमातून आलेली सेवा आजच्या कीर्तनाची सेवेचे मानकरी कैलासवासी मुरलीधर हरी पाटील यांच्या स्मरणार्थ परम आदरणीय डॉक्टर श्री भागवतदादा मुरलीधर पाटील पिंपळगाव खुर्द यांच्याकडची कीर्तनाची सेवा आणि फराळाची सेवा कैलासवासी भगवान भागवत राघव झोपे, कैलासवासी सुभाष नामदेव भंगारे या दोघांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री चंद्रशेखर भागवत झोपे आणि प्रदीपदादा सुभाष भंगारे प्राप्तप्रसंगी गमलेले सर्व भगवत भक्त भक्तिमती माता पिता बाहेर गावून पंचक्रोशीत आलेले हे सर्व ज्येष्ठ साहित्य वारकरी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहे। सगळे 65च्या पुढचे वर्षे ज्येष्ठ श्रेष्ठ तुमचे आदरणीय महाराज गोदगावचे आमचे आदरणीय वारकरी विषय नंदारे आमचे निवृत्ती दादा गोडेगावचे आदरणीय आमचे कृष्णा महाराज गोडेगावकर सुश्रीहून आलेले आमची सर्व मंडळी विनेकरी बाबा आळंदीहून सकाळी ज्यांनी प्रवास केला सकाळी 7 वाजता घरी उतरले सांगितलं चालतंय का महाराज म्हणजे चला महाराज म्हणजे आज साक्षात ज्ञानोबाळे आले म्हणजे स्वानंद सुप्रिया सगुण जो महाराज संस्थेमध्ये अभ्यास करताय 2ऱ्या वर्षाला आहे। माझा मुलगा आहे पुण्य आहे अति सुंदर गातो 3:30ला उठून इंद्रायणीचं दररोज स्नान माऊलीचं दर्शन प्रदक्षिणा नित्यनेमाने 2ऱ्या वर्षामध्ये अभ्यास असे माऊली सुद्धा आलेली सर्व ही मंडळी आहे। गोडेगाव सुश्री पिंपळगाव सगळी ही मंडळी वरणगाव सर्वांच्या चरणी नम्र भावाने नतमस्तक होतो। आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करतो विठ्ठल पवित्र मास आहे। श्रावण महिना म्हटला म्हणजे अत्यंत पवित्र आहे। या श्रावण मासाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या श्रावण मासामध्ये माणसं बनतात। आला तुमच्या लक्षात श्रावण मासामध्ये माणसं बनतात। नाही एरवी माणसं काही खातात काही पेतात पण श्रावण मास बरेचसे लोक पाळतात पाळायला पाहिजे। वारकरी संप्रदायामध्ये सोमवाराला एवढं महत्व आहे। तुकोबारायला जे सोमवार करत नाही जे एकादशी करत नाही त्यांना कोणती गती प्राप्त होईल सांगता येईल। एकादशी व्रत सोमवार एकादशी
सोमवार हे करायला हे जर नसेल आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर परमार्थ नसेल, आपल्या घरात जर माळ नसेल, एकादशी नसेल, उपवास नसेल, तर त्या माणसाचं जीवन जगणे या भूतलावरती एक पशुतुल्य आहे. कशाप्रमाणे आहे? पशुतुल्य. भक्तिविना पशु कशाची वाटला, सगळे पैसा नाही त्याची भक्ती, तो पतित अभक्त. भगवंत सांगतात, अरे ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही त्या माणसाचं जीवन जगणं कसं आहे? हरी माझी भक्ती विन जणू दयाचे जियाले कोण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. भक्ती हिनाचं जीवन जगणं पशुतुल्य आहे. काय करायचं शरीर आवडी म्हणतात, एखादी बकरी आहे तिच्या गळ्याला स्वर असतात, निरर्थक आहे. तसं त्या माणसाचं जगणं निरर्थक आहे. आणि पुढे शेतात ज्वारी पेरणी उगवली, एक हाताचे कणस आले, शेतकरी बाबा आनंद लागले. किमान एका एकरामध्ये 20-25 क्विंटल ज्वारी होईल. अंदाजही बरोबर आहे, पण ज्ञानोबा सांगतात सर्व कणस सोपटे आहे. कणेन सोपटे कणसे लागली घड लाटे, काय करावे कोमटे वसन. सुंदर पाणी आहे, सुंदर घर आहे, पण त्याच्यामध्ये कोणीच राहत नाही. काही फायदा नाही. लक्षात निरर्थक आहे. आपण निरर्थक करायचं, लाईट गेले चालू सार्थक विठोबाची शपथ घेऊन सांगतात. करिता बरोबरी पुरावती तुम्ही भावाचे पुढे वाहावसे. भाव पाहिजे देवाला. कोणता भाव पाहिजे? अंतकरणातला भाव. देव जात पाहत नाही. वंचनेचे काही गेले भगवंत तिसरे भाव भक्ती देवनिया. देवाला काय लागतं? देवाला लागतं दादा पत्रम पुष्पम फलम वयम योम्या भक्त्या परेक्षते. देवाने जर जात काही असते तर देव विदूर काकाकडे गेले असते दादा. लक्षामध्ये घ्या ना, देवाचं स्वागत केलं दुर्योधनाने. ज्या रस्त्याने भगवान कृष्ण येणार आहे त्या रस्त्याने पायदळ टाकलेले, जागोजागी अत्तरचे फवारे. तो कुमारीचा मुला पुष्प उधळण्यासाठी आहे. देवाने देवासाठी 56 प्रकारचं भोग आहे, नैवेद्य आहे. देव म्हटले नाही तुझ्याकडे जाऊ ना,
उद्धवजी विदुरा घर जाते. विदुर काकाला निरोप पाठवला, काका आम्ही तुमच्याकडे येणार आहे. ज्या काकांच्या घरामध्ये काकांची सुद्धा सोय नाही. लक्षामध्ये घालत आला. पण काकाला आनंद झाला, आज आपल्या घरी देव बसण्यासाठी आसन टाकलं देवाला. पण आनंदाच्या भरामध्ये आसनावर आपण बसल्या, देव खाली बसले. केळ हातामध्ये घेतलं, आनंदाच्या भरामध्ये केळाचे साल काढले, आतला गाभा आपण खाल्ला, देवाला साल खाण्यासाठी देव आवडीने खात होते. तेवढ्यामध्ये काका आले आणि काकांनी हे दृश्य बघितलं. रागवलं नाही, तुला काही कळते काय? देवाला खाली बसवलं, तू देवाला साल खाण्यासाठी देते. काकाने हात जोडले, देवा माफ करा, माझी पत्नी साधी गोडी आहे. देवाचा हात धरला, देवाला आसनावरती बसवलं, राहिलेली केळं हातामध्ये घेतली, केळ्याची साल काढून खाली घेतली साल आणि देवाला आतला गाभा खाण्यासाठी दिला. पण देव म्हटले, काका अगोदरच्या सारखं हे आता लागत नाही, काय भाव देवाला काही लागत नाही माझ्या दाताने. थोड प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयार. गेल्या 4 वर्षामध्ये ज्या महादेवाच्या मंदिरावर कोणी जास्त होतं दादा, पण पूज्य प्रदीपजी मिश्रा देवाने त्यांना खाली पाठवलं असेल. सगळे महादेवाच्या मंदिरावरती गर्दीच गर्दी आहे, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. महादेवाला 3:30 वाजल्यापासून सुरू होऊन जातं, त्याला अंग पुसायला वेळ मिळत नाही. पण घरचा महादेव कसा झोपलेला असतो. लक्षामध्ये परमार्थामध्ये भाव पाहिजे. भावेन तत्वता परमार्थमय हाता. काही नामता बदले होते. सकळ साधनाचे माथा सद्भाव झाले. भावाने आकडे जातो. भावकडे आकडे यज्ञाकडे कर्तरी आवडे. देवा कोणता भाव पाहिजे? तर शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दोरी नाही देव त्याला. शुद्ध शब्द महत्वाचा आहे. भावही शुद्ध, गीतही शुद्ध आणि चित्तही शुद्ध. तिघी गोष्ट शुद्ध पाहिजे. भावही शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध झाला की देव आपोआप येतो. अनेक प्रमाणे सांगितले जातील. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिना. शुद्ध भाव अशुद्ध नाही. शुद्ध भाव असेल आणि परपंच करत असेल तरी परमार्थ होईल. ऐकायला तर आपल्यासाठी सांगू सगळ्यांसाठी. शुद्ध भाव आहे, परपंच करतोय तरी काय होईल? परमार्थ होईल. परमार्थ करतोय पण अशुद्ध भाव आहे. ऐका, परमार्थ करतोय पण अशुद्ध भाव आहे, परमार्थ परपंच होईल. देवाला काही लागत नाही. देवाला फक्त भाव पाहिजे. सुंदर बोलण्यासाठी माझी संपण्याकडे झाली. आपण पहिल्याच चरणावरती आहे. भावही शुद्ध, गीतही शुद्ध. देवाला गीत आवडते पण शुद्ध गीत आवडते. अलीकडे भरपूर गातात, रात्र रात्रभर भजना करतात. 2-3 पार्ट्या असतात. त्या 2-3 मध्ये लोक त्या पुढे असतात. विमलच्या पुढ्या, गांजाच्या पुढ्या. भजन देव मंगळवाणी नरकाना. देवाला कोणतं गीत आवडते? आमचे ब्रह्ममुहूर्ताने मात्र उठतात. ब्रह्ममुहूर्तावर गुळगुळा वाजते. Yeah.
तुकोबाराया तुम्ही आम्हाला म्हणतात फार परोपकार करा, तुम्ही काय केलं तर महाराजांनी आपला संसाराची रांगोळी केली, तुमचा आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून आणि संसाराच्या नावे घालूया वाढता हा पुण्य आणि आयुष्यभर परोपकार. तुका म्हणे आता उरलो उपकारा उपकार फार करा. फार परोपकार म्हणजे काय त्याचा सांगतो संपवतो. परोपकार म्हणजे पुण्य, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला दुःख देणं म्हणजे परपीडा आहे विनाकारण. लोक आता एवढं अतिक्रमण करतात दादा. आपलं घर कुठं त्या दाराच्या पुढे मोठा दगड रस्त्यावरती काय लिहिलं दादा आपण कोण आहे मी कुठून आलो कुठं जाणार काय घेऊन आलो काय घेऊन जाणार हे सगळे विसरले लोक. विसरले तयार धोर झाली आणि फार उपकार केला. अरे आपण गेल्यानंतर लोकांनी म्हणायला पाहिजे नाही वेळा हो हा व्यक्ती होता आमच्या गावातला म्हणून एवढं झालं, त्याला परोपकार म्हणतात. माणूस जाणीचे बोले झाड जाणीचे बोले भोग जाणीचे केले पूर्वजन्मीचे. काही माणसं जागीच ओळखल्या जातो बोलण्यावरून. तो आल्याबरोबर सरांचं नाव थोडंसं बोलणं झालं, लगेच सर म्हटले आपल्याला इथे नवरात्रामध्ये मोठी कथा करायची आहे. हे विचार आहे. हो सर गेल्यानंतरही कीर्ती राहील. उत्तमची उरे त्याला परोपकार म्हणतात. आपल्या भागामध्ये जुगल किशोर शेठ झाले बोलवडला लक्षामध्ये घ्या. काय परोपकारी जीवन आहे. गुरांसाठी अनेक गावाला हाऊस बांधून दिलेले ते होते. तोपर्यंत त्यांचे 4-5 ट्रॅक्टर ड्रायव्हरला पगार, ज्यांच्या विहिरीवर पाणी आणत होते त्यालाही पैसे आणि गुरांना पाणी पाजले. याला परोपकार म्हणतात. फार परोपकार म्हणतात त्याला. फार आपण फार करू शकत नाही, थोडा तरी करा. नका देऊ दूध जयामध्ये साथ ताटाचे उपकार. पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हैस प्यायची फुकाचं ताक देत होते, आता मिळतही मिळत नाही. नका देऊ अन्न पण फुकाचे जीवन कधी. ती पाण्याची बाटली 20 रुपयाला घ्यावी लागते प्रवास करायचा असेल तर. परोपकार जीवन राहिलं नाही का. माणसाने परोपकारी जीवन जगावं. सूर्यनारायण भगवान जर उगवतो किती परोपकार आहे. घरात जर आपलं छोटंसं घर असते 2 पंखे असता येत काही असतं फ्रीज कूलर वगैरे प्रत्येक महिन्याला 400-500 रुपये बिल भरावं लागतं. आजपर्यंत आपण भगवान सूर्यनारायणाचं किती बिल भरलं. परोपकारी नव्हतं त्याला. सूर्य चंद्र गाव वृक्ष नदी संत हे केवळ परोपकारी आहे दादा. म्हणून आपण एक परोपकारी जीवन जगावं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे वेळ संपले. समयोदाना ही सेवा पवित्र श्रावण मासातली तृतीय सोमवाराची सेवा पूज्य आदरणीय नंदकिशोर बाबा झोपे यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग मस्तक हे पायावर या वारकरी सर्व वारकरी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले सर्व बाहेर गावून आलेले सर्व आदरणीय मंडळी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळामध्ये चिंतन केलं.
हो करवली तैसी कटकट वाकडी केली देव जाणे कोणा कारणे झाले हे निर्माण देवचे कारण देव जाणे नाटही बालक बोला बोली का वाकला विचुका पावली ते दिवस करुणी नावली ते बहुना केले धर्मकृत सिद्ध केले हे कोणाचे उरले काही पायाच्या प्रसारे काही बोललो विनोदे मग क्षमा करणे संधी नवे अंग होते नवे हा उपदेश तुमचे बरोबरिलो तुमच्या पोटेचे पोचले जन्मोजन्मी तुका दादा एकच सांगेल काय सांगेल प्रत्येकाने आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी एकादशीचं व्रत करावं मी पांडुरंगाचा दास आहे मी सद्गुरूंचा दास आहे मी मुक्ताबाईचा दास आहे असं म्हणून घ्यावं कंठी फिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीची दास तुका म्हणे मधुरिया ज्ञानेश्वर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आपले भरतजी बाबा त्यांची सेवा आहे. बाबा अयोध्याला गेलेले 2000 वारकरी बाबांच्या सोबत आहे. एकनिष्ठ वारकरी आपल्या वारकरी संप्रदायाचे भूषण तुमचे भरत बाबा मेडिकल संस्थान वैकुंठवासी गुरु राजाराम बाबा शास्त्री यांचे गांधीपती तुमचे भरतजी बाबांचं कीर्तनाचं सुयोग आहे. प्रत्येक महिलांनी 2-2, 4-4 महिला घरून गावातून घेऊन यावं. शेजारी पादावीला म्हणायचं काही आता
आता सोमवार आहे तर एकच नाही लागणार. हो, सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी सहकार्य करावं. सर्व भ्रष्ट मंडळी, श्री भगवान नागेश्वर महादेव आदरणीय आमचे चंद्रकांत बाबा हे सर, त्यांच्या माध्यमातून त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी, तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, सगळ्यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा सुयोग पुढच्याही सोमवारी असं सगळ्यांनी हरिनामाच्या कीर्तनाचा स्वाद घ्यावा, आता फराळ करावं आणि आपापल्या चंद्रावर विठ्ठल जय जय.